ओम श्री साईराम. सत्यसाई वाहिनी. प्रकरण 23. उपासना मार्ग. वेद माणसाने शोधलेले प्राचीनतम आणि शाश्वत शास्त्र आहे. माणसाने ते कल्पिलेले नाहीत. त्याने आत्म्याच्या निरभ्र शांततेमध्ये ते केवळ स्मरलेले आहेत. म्हणून वेद मानवाला इंद्रिय अगोचर अभौतिक सत्याचा साक्षात्कार घडवू शकतात. हे सत्य मानवी तर्कशक्तीला अगम्य आहे, कारण ते अत्युत्तम आहे. म्हणून त्याचं वर्णन परमं व्योम अक्षय तत् सत्य असं केलेलं आहे. हे शब्द ऋग्वेदापासून आरंभ झालेले चारी वेद निर्देशितात. वेद ही संज्ञा मूलतः सर्वज्ञ परमेश्वराला उद्देशिलेली होती. वेत्ती इति वेदः, जो जाणतो तो वेद. त्यानंतर ती जाणण्याच्या तत्वाला उद्देशिली गेली. वेदयति इति वेदः, जो ज्ञान करून देतो तो वेद. ऋग्वेद आणि अन्य वेदांची सर्वज्ञ ही विशेषता आहे, म्हणून हा अर्थ देखील योग्य आहे. त्यानंतर हा शब्द वेदानुकूल कर्म, वेदातील आदर्शांना उत्तेजन देणाऱ्या कर्मांना, धार्मिक, आर्थिक, व्यावसायिक आणि आध्यात्मिक यांना उद्देशिला गेला. परमेश्वर सर्व साक्षी आहे. वेदामधील सर्व ऋचा त्याला संबोधित आहेत. वेद माणसाला त्या परमेश्वराचा साक्षात्कार घडवून आणतात आणि अशा साक्षात्कारी व्यक्ती ऋषी आहेत. त्यांना वेदांनी मार्गदर्शन केलं. त्यांच्यापासून अनेक ऋचा, मंत्र, घोषणा प्रगटल्या. म्हणून परमेश्वरालाच ब्रह्मसूत्रामध्ये महर्षी म्हटलेलं आहे. शिव अष्टोत्तरीमध्ये आपल्याला महर्षी आणि मुख्य ऋषी ही नावं सापडतात. याच कारणासाठी वेदांवर सुद्धा मनुष्यत्व आरोपित करून त्यांना ऋषी म्हटलेलं आहे. ब्रह्म हा शब्द परमेश्वर आणि वेद निर्देशितो. म्हणून सर्व निष्काम ब्रह्मप्राप्तीसाठी केलेल्या कर्मांना ब्रह्मयज्ञ म्हणतात. ऋषीयज्ञ सत्य साक्षात्कारासाठी केलेला निष्काम होम होय. अशा यज्ञ होमविधींमध्ये स्वाहा हा शब्द वापरतात. यज्ञ हे शुद्ध, शुभ, पवित्र कर्म आहे. वेदांचं उच्चारण करताना किंवा आहुती अर्पण करताना स्वाहा हा उच्चार अर्थपूर्ण आहे. केशवाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, इंद्राय स्वाहा या शब्दाचा असा प्रयोग करतात. याचा साधारण अर्थ या आहुतीचा स्वीकार, उपभोग होवो. पवित्र अग्नीमध्ये अर्पण केलेल्या वस्तूंचा पूर्ण स्वीकार होवो आणि उपभोग होवो, जेणेकरून त्या वस्तू उद्देशित देवापर्यंत म्हणजे केशव, प्राण, इंद्र यांच्यापर्यंत पोचू शकतील असा देतात. एक संदेह उठू शकतो, सुनिश्चित गोष्टीसाठी अग्नीला प्रार्थना करायची काय आवश्यकता आहे? कारण अर्पण केलेलं जाळून टाकणं हा अग्नीचा स्वभावच आहे. पण धर्मशास्त्रीय अर्थ भिन्न आहे. कालिदास कुमार संभव या महाकाव्यामध्ये हिमालयाचे देवात्मा असं वर्णन करतो, ज्याचा अर्थ देवत्वाचं साक्षात रूप आहे. प्रत्येक जीव आणि वस्तूमधील दिव्य शरीर आणि पार्थिव शरीर यांचा भेद शास्त्रांमध्ये निर्देशिला आहे. प्रत्येकातील दिव्य शरीर इंद्रिय गोचर नाही. ज्यावेळी त्याला आहुती देतात त्यावेळी ती पवित्र होते. आहुतीचं हविष्यामध्ये पदार्थ परिवर्तन होतं. आहुतीचं वेदांमध्ये असं वर्णन आहे, अर्पित वस्तू आणि ती देणारा त्या स्वीकारामार्फत एकरूप होतात. या ठिकाणी देणारा आणि घेणारा कोण आहे? तो अग्नी आहे. सूर्यामधील जीवनदायी प्राणांमधील दिव्य शक्ती आहे. ज्यावेळी योग्य मंत्र उच्चारणासहित वस्तूंची आहुती अग्नीमध्ये स्वाहा म्हणून दिली जाते, त्यावेळी स्वाहा हा केवळ उद्गार नसतो, ते प्रायश्चित्त असतं. ते अनुष्ठानाद्वारा केलेल्या प्रार्थनेची पूर्तता असतं. वेदांना छंद असंही म्हणतात. याचा अर्थ आनंददायक, आल्हाददायक असा आहे. त्यांचा शक्तिशाली, जीवनावश्यक, सुरक्षित या तत्सम अर्थांशी सुद्धा संबंध आहे. कारण वेदांचे सर्व गुण आणि सर्व विशेषता प्रतिपादिली जाऊ शकतात, म्हणून उपरोक्त नाव अतियोग्य आहे. वेदांनी निर्देशिलेले पवित्र विधी आणि संस्कार केवळ त्यामध्ये सहभागी लोकांनाच नव्हे, तर सर्व जगाला आणि अन्य लोकांनासुद्धा आनंद प्रदान करतात. आनंदाचा स्रोत परमेश्वर शास्त्रांमध्ये यज्ञांग
यज्ञवाहन म्हणून उल्लेखिला आहे. ज्यावेळी परब्रह्म साकार होतं त्यावेळेला प्रथम प्रकटीकरण हिरण्यगर्भ असतं. हे सुद्धा गरुडवाहन असलेला मूर्तिमंत आनंद आहे. परमेश्वराला वृषरथ, ज्याचं वाहन धर्माचं प्रतीक वृष आहे म्हणजे बैल आहे असंही म्हणतात. याच कारणास्तव आपल्याला विष्णू मंदिरांमध्ये कोरीव गरुड किंवा गरुडाची मूर्ती पाहायला मिळते आणि शिवमंदिरात वृष म्हणजे बैल पाहावयाला मिळतो. छ हा छादनाचा मूलधातू म्हणून वेदांचा दुसरा महत्त्वाचा पैलू स्पष्ट करतात. त्याचा अर्थ आच्छादित करणं, पोषण करणं, कल्याण करणं, भौतिक व्यवहाराच्या अव्याहत चक्राला अडकलेल्या मानवांना मुक्त करणं हा आहे. मानव सदैव सकाम कर्मांमध्ये गुंतलेला असतो. त्यांना त्यावेळी धर्मनिष्ठ स्त्री पुरुष म्हणून आकार देणं आवश्यक आहे. जीवनवृक्षाची सुरक्षा करणं आवश्यक आहे, जेणेकरून तो फल आणि छाया प्रदान करेल. वेदांना कर्मप्रेमींना अधर्माच्या दुष्ट आकर्षणांनी नाश पावण्यापासून आणि ज्ञानप्रेमींना विषयसुखाच्या दुष्ट आकर्षणांपासून सुरक्षित करायचं असतं. वेद मार्गदर्शन करतात आणि सुरक्षा करतात, म्हणून त्यांना समग्र रूपात छंद म्हणतात. वेदांवर निष्ठावान लोकांना वेद सुरक्षा कवच म्हणून आनंदवर्षा प्रदान करतात. छांदानात छंदांसी आच्छादित करून ते छंद होतात. यज्ञ हे संयुक्तिक नाव असलेल्या वैदिक विधींविषयी एक कथा आहे. एकदा यज्ञाने काळविटाचं रूप धारण करून देवांपासून पलायन केलं. देवांनी पाठलाग केला, पण ते त्याचं मृगाजीन मिळवण्यात यशस्वी झाले. ते मृगाजीन यज्ञ झाले, विधींचं प्रतीक झाले. त्यावरील शुभ्र, काळसर आणि पिंगट रंग ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद निर्देशितात आणि त्याला पवित्र मानतात. त्रिवार ज्ञानाचे म्हणजे 3 वेदांवरील अधिकाराचं प्रतीक म्हणून त्याचा सन्मान झाला. सर्व यज्ञांमध्ये पौरोहित्य करणारे ऋत्विक आणि अन्य सहभागी छंद हे सुरक्षा कवच उच्चारताना या मृगाजिनाचा उपयोग करतात. 3 रंग 3 लोकांचं प्रतीकसुद्धा मानले जातात, म्हणून मृगाजिनावर बसलेला किंवा ते धारण केलेला वैदिक उच्चारण आणि आहुतीद्वारा तिन्ही लोकांचं कल्याण करतो. वैदिक यज्ञांचं पौरोहित्य करणाऱ्या ऋत्विकांचं वर्णन वैदिक ग्रंथामध्ये गर्भस्थानातील गर्भ असं केलं आहे. ज्याप्रमाणे आपली बोटं घट्ट पकडून गर्भमातेच्या उदरामध्ये आच्छा दिलेला सुरक्षित असतो, त्याप्रमाणे ऋत्विकांनी वेदमातेच्या प्रतीक असलेल्या मृगाजिनामध्ये आच्छा दिलेलं असणं आवश्यक असतं. मानवी चक्षूंना ते केवळ कातडं असतं, पण वैदिक विधींमध्ये ते सुरक्षा कवच बनतं. म्हणून ते धारण करण्यापूर्वी ऋत्विक प्रार्थना करतो, तू चर्म म्हणजे कवच आहेस, चर्माप्रमाणे माझं रक्षण कर. चर्म माणसाचं दुःख, हानी आणि संकटापासून रक्षण करतं, म्हणून ते सुख आणि आनंदरूप मानलं गेलं आहे. त्रिमूर्तींमधला दुसरा म्हणजे विष्णू आनंद स्वरूप आहे आणि वैदिक यज्ञ आनंद प्रदान करतात. विष्णूची यज्ञपुरुष म्हणून स्तुती केलेली आहे. यज्ञो वै विष्णू. भगवान विष्णू त्रिदेवांचं मूर्त स्वरूप आहे. उपासनेचा अर्थ दैवी सान्निध्य प्राप्त करणं, आराधनेचा आनंद मिळवणं. या सिद्धीसाठी वैदिक परंपरा 4 मार्ग लाभप्रद आणि यथार्थ म्हणून स्वीकार करतात. त्यांना सत्यवती, अंगवती, अन्यवती आणि निदानवती म्हणतात. आपण यांचा सविस्तर विचार करूया. सत्यवती ही सर्वव्यापिनम आत्मानं क्षीरे सर्पितः इव अर्पितम. ज्याप्रमाणे तूप दुधाच्या प्रत्येक बिंदूमध्ये व्याप्त असतं, त्याप्रमाणे आत्मा सर्वव्यापी आहे. शास्त्र परब्रह्माचं असं वर्णन करतात. ज्यावेळी साधक सत्यशोधनाच्या प्रयत्नांना या निष्ठेने प्रेरित करतो, त्यावेळी त्याची साधना सत्यवती म्हणजे सत्यावर आधारित असं म्हटली जाते. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीना श्रीकृष्ण घोषित करतो, माझ्या अव्यक्त रूपाने मी सर्व सृष्टी व्यापली आहे. हे रहस्य क्रियाशील ठेवलं आहे. मला या सर्वात पहा, माझ्यामध्ये हे सर्व पहा. ज्यावेळी या प्रयासात यश प्राप्त होतं, त्यावेळी सत्यवती मार्ग सफलतेकडे नेतो. परमेश्वर आश्वस्त करतात, मी तुला हे सर्व म्हणून आणि या सर्वात मी दृश्यमान होईन.
या सत्यवती मार्गावर जो कोणी प्रामाणिकपणे दीर्घ प्रयत्न करतो त्याला या विश्वव्यापी सर्वोत्तम स्वरूपाच्या साक्षात्काराचं वचन ईश्वर देत आहे. अंगवती. वैश्विक आत्मा अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आणि सर्व काही आहे. तो सर्व जीवांचं जीवनप्राण आहे. तो सर्व प्रकाशित करणारा अग्नी आहे. अन्नप्रदायक वनस्पतींचं पोषण करणारी वर्षा आहे. म्हणून त्याला अग्नी, वायू किंवा वरुण या रूपात आणि ही सर्व लाभप्रद रूपं कृपाळूपणे धारण करणारा म्हणून आराधिले जाऊ शकते. हा अंगाच्या दयाळू प्रकटीकरणाचा मार्ग अंगवती मार्ग आहे. अंग म्हणजे अवयव, तथ्य, लक्षण. अन्यवती. विविध पैलूंनी नटलेल्या परब्रह्माचं मनोचित्र रंगून आणि प्रत्येक पैलूच्या विशेष गुणाचं ज्ञेय प्रतीक तयार करून साधक ब्रह्मसान्निध्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. परब्रह्माचं एक रूप सर्वव्यापी विष्णूचं आहे, जो शंख म्हणजे आदिनादाचं प्रतीक आहे, चक्र म्हणजे काळाचं प्रतीक आहे, गदा म्हणजे शक्ती आणि गौरवाचं प्रतीक आहे, असा शंख, चक्र, गदा धारण केलेला चित्रित केलेला आहे. विघ्नांना दूर करण्याची शक्ती आणि संकल्प हा पैलू असलेल्या विघ्नेश्वराचा एकदंत, कुशाग्रता आणि एकाग्रतेचं प्रतीक आहे. ईश्वर किंवा शिवाकडे त्रिशूळ आहे, जो त्रिकालाचं प्रतीक आहे. धर्माचं मूर्तिमंत स्वरूप श्रीराम सदैव कोदंडधारी दाखवला आहे, ज्यातून सुटलेला तीर सहज लक्षाकडे पोचतो. वैश्विक प्रेमाचं स्वरूप श्रीकृष्णाच्या मुकुटातील मोरपीस, जे सहस्र नेत्र कृपा कटाक्षांचं प्रतीक आहे, त्याच्या बासरीवर तो चित्तवेधक ताना घेतो. बासरी हे निरहंकारी निस्वार्थ साधकाचं प्रतीक आहे. ज्ञानाचा पैलू म्हणून देवी सरस्वतीच्या हातामध्ये वीणा आहे. वीणा हे तंतुवाद्य सत्यम, शिवम, सुंदरमने नाजूकपणे छेडलेल्या हृदयतारांनी एका सुरात माधुर्याने साथ देण्याचं प्रतीक आहे. साधक या आनंदप्रदायक रूपांवर आणि गुणप्रतीकांच्या महत्त्वावर ध्यान करतात आणि हृदयात उचंबळून आलेल्या दिव्यत्वाची आनंदाने आराधना करतात. हा अन्यवती प्रतिकात्मक परब्रह्माचा मार्ग आहे. अन्य म्हणजे दुसरे, अनुषंगिक, अंगभूत. निदानवती. हा मार्ग मंदगती आहे, पण जेव्हा प्रत्येक पाऊल सफलतेने टाकलं जातं त्यावेळी प्रगती निश्चित आहे. या मार्गामध्ये साधकाला परमानंद प्राप्तीसाठी 11 अवस्थातनं जावं लागतं. श्रवणम, कीर्तनम, विष्णोस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. तन्मय आसक्ती म्हणजे ईश्वरामध्ये विलीन होण्याची तीव्र इच्छा. परमविरह आसक्ती म्हणजे अल्पविरह देखील असह्य होणं. म्हणून या मार्गाचं नाव मंद आणि सुनिश्चित असं आहे. या 4 म्हणजे सत्यवती, अंगवती, अन्यवती आणि निदानवती या मार्गांपैकी प्रत्येक मार्ग सरलता आणि व्यावहारिकता यांचा विचार केल्यास अनुक्रमे अधिक स्तुत्य आहे. ते अंततः ईश्वरी संकल्पाशी सायुज्य प्रदान करतात. धार्मिक पवित्र ग्रंथात निर्देशिलेल्या आणि साधकांनी आचरण केलेल्या अन्य विविध उपासनांपैकी प्रतिकोपासना म्हणजे मूर्तीपूजा, प्रतिरूपोपासना म्हणजे प्रतिमा उपासना या अंगवती उपासनेमध्ये अंतर्भूत आहेत. सर्वतः पाणीपादंतत सर्वतोक शिशिरोमुखम. त्याचे हस्त, चरण सर्वत्र आहेत. शिर आणि मुख सर्वत्र आहेत. माधवाचे हस्त सर्वत्र आहेत, कारण तो सर्वव्यापी आहे. तो सर्व नेत्रातून पाहतो. तो सर्व शिरांमधून विचार करतो, योजना करतो, निर्णय घेतो. तो सर्व मुखातून अन्नग्रहण करतो. प्रत्येक कानामधून श्रवण करतो. एका रूपाच्या आराधनेद्वारा तुम्ही सर्व रूपांची आराधना करू शकता. तो सर्व जीवांमध्ये आहे. तो सर्वोच्च आदर्श आहे. तो सर्वांमध्ये आणि सर्वांमधून अव्यक्तपणे कार्य करतो. ही प्रतिरूपोपासना सर्वव्यापी स्वरूपाची उपासना आहे. ग्रंथांमध्ये अन्य उपासना उल्लेखिल्या आहेत. भानोपासना ईश्वराची परमतेजस्वी, करुणासागर, सर्वशक्तिमान इत्यादी रूपांमध्ये केलेली उपासना. गीतोपासना ईश्वराची गीताबोधक, मार्गदर्शक, आचार्य आणि स्वामी म्हणून केलेली उपासना. महाभारत या महाकाव्याला पंचमवेद म्हणतात. माणसाने इहलोकात आणि परलोकामध्ये लक्ष्यप्राप्तीसाठी अनुसरण करण्यासाठी नैतिक आचरण संहिता महाभारताने निर्धारित केली आहे.
धर्मनिष्ठ जीवन आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक तत्वांचं ते भांडार आहे. यामध्ये परमेश्वराचा अलौकिक सहभाग असलेल्या वैश्विक नाट्यासाठी आवश्यक सर्व साधनं आणि भूमिका, पटकथा आणि विरुद्ध पटकथा, कार्य आणि युक्ती यासह तो धर्मक्षेत्र या रंगमंचावर दिसू शकतो. हे नाट्य म्हणजे महाभारत हे महाकाव्य होय. या नाट्यामध्ये नटनटी, संवाद आणि कथानकं, सूचक शब्द आणि गाणी हे सर्व त्याने एकत्रित केले आहेत. तो स्वतः कलाकार, निर्देशक, श्रोतागण सर्व काही आहे. माधव सर्व जणांमध्ये व्यक्त आहे आणि सर्वांना आणि सर्व वस्तूंना दिग्दर्शित करतो. एका बाजूला अनैतिक लोभाने प्रोत्साहित अपार भौतिक शक्ती आणि दुसऱ्या बाजूला सीमित भासणारी आत्माशक्ती, शाश्वत धर्मशक्ती आहे. या दोन शक्तींमधील वैश्विक संघर्षामध्ये परमेश्वर मध्यस्थ म्हणून पाशवी शक्तीवरील सत्याच्या विजयाचे परममूर्तिमंत स्वरूप म्हणून उभा आहे. महाभारतामध्ये उपलब्ध असलेलं हे सर्वोत्तम अमृत भगवद्गीता दिव्य विजयगान आहे. या महाकाव्याचा मूलभूत बोध गीतेमध्ये आहे. करिष्ये वचनम तव, तुझी आज्ञा मी पाळेन. या शब्दांनी साधक शरणागत होणं आणि स्वधर्मे निधनम श्रेयः, तुझं कर्तव्य पार पाडण्यात तुझं श्रेय आहे असं ईश्वराने साधकाला सचेत करणं. सर्व कर्म या कसोटीवर पारखली पाहिजेत. ईश्वरेच्छेला समर्पित होण्याचा मार्ग उपेक्षू नका, म्हणजे भक्तिमार्ग, कारण हा मार्ग तुम्हाला संपूर्ण सुख आणि आनंद याकडे नेईल. याऐवजी जर व्यक्ती डोळे बंद करून तो ब्रह्म असल्याचा गर्व प्रस्थापित करेल तर तो आनंदाला वंचित होऊन चिंताग्रस्त होईल. सालपट कुटून तांदळाच्या दाण्याची इच्छा कशी करू शकाल? आणि श्रीकृष्ण स्वयं परब्रह्म आहेत, अन्य कोणी नाही. अद्वैतोपासना. गाईच्या शरीरात दूध आहे, दुधामध्ये तूप आहे, परंतु ते तूप कोणासाठी शक्तिस्रोत होऊ शकत नाही. दूध काढावं लागतं, विरजण लावून दही घुसळून लोणी काढून तूप मिळतं, जे ग्रहण केल्यावरच शक्ती मिळते. याचप्रमाणे परमेश्वर जरी सर्वव्यापी आणि सर्व प्रेरक असला तरी त्याचा शोध घेऊन परमानंद, साक्षात्कार यांच्या प्राप्तीसाठी त्याला जाणावं लागतं. मोहरीच्या दाण्यामधील तेलाप्रमाणे, दह्यातील लोण्याप्रमाणे, भूमिगत जलाप्रमाणे, लाकडामधील अग्नीप्रमाणे ईश्वर सर्वात व्याप्त आहे, पण व्यक्त नाही. ईश्वर मानवी शरीरात आहे आणि मानवी मनामध्ये आहे. त्याची तिथे जाणीव होण्यासाठी आध्यात्मिक प्रयासांची आवश्यकता आहे. आध्यात्मिक साधना केल्यावर दोघांचं ऐक्य जाणता येतं. त्यानंतर व्यक्तीला द्वैतभाव असणार नाही. केवळ एकमेव आहे, अन्य कोणी नाही, ही जाणीव म्हणजेच मोक्ष, बंधनापासून मुक्ती होय. विशिष्टाद्वैत. ज्याची उपासना करण्याची इच्छा आहे आणि ज्याला सत्य म्हणून जाणण्याची इच्छा आहे तो ईश्वर. त्याला स्वतःपासून वेगळा मानला पाहिजे किंवा स्वतःमध्ये असलेला मानला पाहिजे? या समस्येवर रामानुजांनी विचार केला. त्यांचं उत्तर होतं, जीवन शरीराचा आत्मा आहे, ईश्वर जीवनाचा आत्मा आहे. ईश्वर प्रदाता, शक्ती, पोषणकर्ता आहे. या भावनेने त्याला शोधा, ज्यामध्ये सर्व महाभूत निवास करतात आणि जो सर्व सृष्टीचा प्रेरक आणि व्याप्तकर्ता आहे. तो परमपुरुष परमात्मा केवळ शरणागतीने अनुग्रह प्राप्त करूनच जाणता आणि अनुभवता येतो. त्याची सर्व व्यापकता आणि सर्वातीतता उत्तम प्रकारे जाणा आणि स्वतःचं न्यून ओळखून त्याचा महिमा अनुभवण्यासाठी अहंभाव त्याला समर्पित करा. साधकाची मानसिक वृत्ती त्वमेव सर्वं ममदेव देव, केवळ तूच सर्वस्व आहेस, हे देवाधिदेवा, तूच प्रेरणा आहेस, तूच मार्ग आहेस, तूच ध्येय आहेस, ही असावी. त्याची आध्यात्मिक साधना एकाग्र, अविचल आणि अथक असावी. द्वैतोपासना. ईश्वर आणि व्यक्ती यामधील द्वैतभाव पतीपत्नीप्रमाणे आहे. नित्यमुक्त, नित्यपूर्ण विष्णूची आराधना पत्नीने पतीची आराधना करण्यासमान करायला पाहिजे. अशा साधकांमध्ये चैतन्य अग्रगण्य आहेत. त्यांनी स्वतःची अशी वेगळी चैतन्योपासना स्थापन केली. प्रभू श्रीकृष्णाच्या चरणकमलांच्या विरहाकुल उत्कंठेशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही. त्या उत्कंठेशिवाय चित्तशुद्धीसुद्धा शक्य नाही, हे चैतन्य प्रभूंचं प्रतिपादन आहे. ते घोषित करतात की ऋषीगण आणि आत्मानंदाचा अनुभव करू शकणारे अन्य
भगवान श्रीहरीच्या पवित्र मंगल पावन गुणांच्या चिंतनाद्वारे परब्रह्मानंद प्राप्त करू शकतात. यासाठी कोणत्याही ग्रंथाची किंवा शास्त्रांची आवश्यकता नाही. त्या दिव्यानंदाच्या लहरींमध्ये बुडालेली व्यक्ती सर्व सामाजिक आचरणांकडे दुर्लक्ष करते आणि सर्व औपचारिकतांपासून मुक्त होते. तो भक्त उच्च स्वरात हरिनाम गातो, आनंदाश्रू ढाळतो, दिव्यानंदात नाचतो आणि विशुद्ध यथार्थ आनंदाचा अनुभव करतो. त्याची भावना असते की परमेश्वराच्या चरणांनी भूमीचा प्रत्येक इंच पावन केलेला आहे, म्हणून ते त्याच्याशी पूर्ण एकतान होऊन गायन करतात. ही साधना सहजतम आणि अतिलाभप्रद म्हणून चैतन्याने घोषिलेली आहे. त्याचं सर्वप्रथम ध्येय परमेश्वराचा महिमा आणि करुणा यांच्या मधुर संकीर्तनाद्वारा उफाळून येणाऱ्या दिव्यानंदाच्या आवेगात देहबुद्धीचा त्याग करणं हे होतं. अन्य काही उपासना उल्लेखनीय आहेत. गौडेयोपासना ही एक आहे. अव्यक्त सर्व व्यापकतेमध्ये श्रीकृष्ण पुरुषोत्तम म्हणून प्रतिपादिले आणि संस्थापिले आहेत आणि अव्यक्त वैश्विक शक्तीमध्ये राधा प्रतिपादिली आणि संस्थापिली आहे आणि दोन्ही कृष्ण राधा किंवा राधा कृष्ण म्हणून ज्ञात आहेत. माधव कृष्णाचं दुसरं नाव आहे. याचा अर्थ तो विश्वाचा किंवा प्रकृतीचा स्वामी आहे. म्हणून या उपासनेमध्ये वापरलेलं नाव राधा माधव असं आहे. या मार्गाचे उपासक या नामाचा जप सर्व बंधनातून मुक्त करणारा, परमानंद प्रदान करणारा आहे असं मानतात. या मार्गाचे आचार्य हे ध्येय सहज प्राप्त आहे असं घोषित करतात. ईश्वर अमृतानंदाची मूर्ती आहे. जीव हे अमृत प्राशन केल्यावरच त्या आध्यात्मिक आनंदात डुंबू शकतात. श्रुती सांगतात की आनंदात जन्मलेले केवळ आनंदात आणि आनंदातूनच जीवित राहू शकतात. या बहुमूल्य अमृताच्या खजिन्याची राधा माधव हे पवित्र नाम कुंजी आहे असं म्हणतात. राधा माधव हे प्रकृती पुरुष आहेत आणि हे द्वैत जीवात्मा परमात्मा सागर लहर या द्वैतांचं प्रातिनिधिक रूप आहेत असं मानलं आहे. या नामाद्वारे दोघांची उपासना केली जाते. वल्लभाचार्यांनी घोषित केलं, कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण स्वयं भगवान आहेत. त्याची प्राप्ती म्हणजे परब्रह्मात लीन होणं होय, जे खऱ्या अद्वैताचे लक्ष्य आहे. शैवोपासना हा देखील प्रसिद्ध उपासना मार्ग आहे. लिंग रूपातील शिव आराधनेवर यांचा भर आहे. लिंगम सर्व कालम. अनंत लिंग आदिशक्तीचे प्रतीक आहे, जी सृष्टीचे घटक असलेल्या पंचमहाभूतांच्या उगमाचं, स्थितीचं आणि विकासाचं मूळ कारण आहे. लिंग हे स्वतः शिवाचं स्वरूप आहे. ते असं अनुभवणं हे अंतिम ध्येय मोक्ष आहे असं प्रतिपादलेलं आहे. वीरशैवोपासना शिवाची उपासना एकमेव नित्य सर्वत्र अशा शिवाची उपासना हा यांचा उपदेश आहे. लिंग किंवा ईश्वराच्या परमज्योतीमध्ये व्यक्तीचा विलय ही सर्वोत्तम साधना मोक्षप्राप्ती आहे. पाशुपतोपासना जीव प्रकृतीजन्य गुणांच्या आणि रूपांच्या पाशात बद्ध आहे. पशुपती म्हणजे शिव या बंधनातून मुक्ती अर्जित करण्यासाठी उपासीला आहे. शाक्तोपासना सर्व देवमयी देवी. देवी सर्व देव आहे. आदिपराशक्ती देवांच्या सर्व स्वरूपांची जननी मानलेली आहे. प्रकृती विविधतेचे, अनेकतेचे, अनेक रूपांचं कारण आहे. महेश्वराकडे या प्रगटीकरणाची ही शक्ती आहे, म्हणून त्याला ते नाव आहे. महेश्वर आणि पराशक्ती एकाच शक्तीची दोन रूपं आहेत. अवकाशाच्या विस्तृत क्षेत्रापासून संपूर्ण पृथ्वीपर्यंत ही द्विपक्ष शक्ती जगताला प्रेरित करते. अव्यक्त पुरुषोत्तम मायाशक्ती पराशक्ती रूपाने व्यक्त होतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही शक्ती ज्ञान, बल आणि क्रियारूपाने अनुभवली जाते. जैनोपासना मारवाडी समाज ईश्वर उपासनेमध्ये वैष्णव अनुकूल आहे. शंख चक्र गदा पद्मधारी विष्णूच्या मूर्ती जैन मंदिरामध्ये पाहायला मिळतात. जैनांचा मंत्र असा आहे, नमो अरिहंताणाम, नमो सिद्धाणम, नमो आयरियाणम, नमो उवज्झायाणम, नमो लोए सौव साहुणम. याचा अर्थ असा आहे, इच्छांवर विजय प्राप्त केलेल्या महावीरांना नमस्कार असो, सिद्धांना नमस्कार असो, आध्यात्मिक ज्ञान प्रदान करणाऱ्या आचार्यांना नमस्कार असो, ज्ञानोपदेश देणाऱ्या उपाध्यायांना नमस्कार असो,
सर्व देशातील सत्पुरुषांना नमस्कार असो. ही पंचमुखी उपासना सर्व पापकर्मांच्या दुष्ट प्रभावांचा नाश करते. या मंत्राचा अर्थ अनुभव करणाऱ्यांना समृद्धी प्राप्त होते. जैन घोषित करतात की या वैश्विक उपासनेत लीन झाल्यावर व्यक्ती मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करते. शीख उपासना. गुरु आत्मादर्शन करवतो आणि त्याचं अस्तित्व हेच आत्मसत्य आहे ही जाणीव करवतो. गुरुला या उपासना मार्गात सर्वोच्च स्थान आहे. गुरु उपदेशांचं संकलन, ज्याला ग्रंथसाहेब म्हणतात, त्याची शीख संप्रदाय स्तुती आणि सन्मान करतात. तो भारतीय आध्यात्मिक स्रोतांपासून उद्भवलेला आहे. त्यामधील विचार भारतीय सांस्कृतिक लक्षणांचं मर्म आहे. ख्रिस्त उपासना. येशू तारणकर्ता आहे. माणसाची स्वभावतः जाणता अजाणता पापकर्मांमध्ये प्रवृत्ती आहे. मानवाला पापांपासून मुक्त करण्यासाठी आणि आत्माशुद्धीसाठी येशूने सुळावर रक्त वाहिलं. या ईश्वराचं आणि बायबलमधील त्याच्या उपदेशांचं अनुसरण करा, त्याची आराधना करा, ही ख्रिस्त उपासना करा. हा या उपासनेचा मार्ग आहे. मोहम्मदी उपासना. ईमानदारी खुदा में हो, पैगंबर में भरोसा. आत्मविश्वास प्राप्त करा आणि सर्व भार ईश्वरावर टाका. जीवनाच्या प्रत्येक क्षणी ईश्वरी शक्तीवर निर्विवाद विश्वास ठेवा. प्रत्येक पावलावरती अनुभवा. हे यथार्थ जीवनाचे नियम आहेत. हा देह त्यागिल्यावर व्यक्तीची नीतिमत्ता परमेश्वराच्या दरबारात पारखली जाईल. म्हणून व्यक्तीने ईश्वराने निर्धारित केलेल्या सरळ मार्गावर शेवटपर्यंत चाललं पाहिजे. यासाठी पवित्र कुराण हे मार्गदर्शक आहे. त्याचा सन्मान केला पाहिजे आणि प्रत्येक शब्दाचं पालन केलं पाहिजे. या उपासनेमधील आचरण करण्यासाठी हे आध्यात्मिक आदेश आहेत. अल्लाह अकबर, ला इलाह इल्लिल्लाह हा इस्लामचा पवित्र मंत्र आहे. ईश्वर सर्वश्रेष्ठ स्वामी आहे. केवळ तोच उपासनेने प्राप्त होतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. कुराणातील मंत्र हेच सांगतो. मुहम्मदी उपासनासुद्धा त्याच सत्यावर आधारित आहे. त्याच आध्यात्मिक साधनेचं एक रूप आहे. या सर्व उपासना निर्देशितात की मानवाने युगांपासून स्वसत्याचा शोध घेतल्यामुळे त्याने विशेषतः भारतामध्ये विशाल आध्यात्मिक खजिना प्राप्त केला आहे, जो त्याला दुःख आणि बंधनांपासून वाचवेल. हा खजिना एवढा विशाल आणि गहन आहे की शतकांच्या कालप्रवाहात तो विभिन्न उपासना मार्गांच्या उद्भवाने किंवा आराधनेच्या अन्य स्वरूपांच्या अंतःप्रवाहाने प्रवाहित न होता यथावत राहिला आहे. याशिवाय भारताचे आध्यात्मिक ज्ञान आज गर्द होणाऱ्या अंधकारात तेजस्वी ज्योतीच्या प्रकाशात चमकणारा, सर्व प्रदेशांना प्रकाशित करणारा, सर्व संप्रदायांना समाविष्ट करणारा, सर्व मानवतेला आकर्षित करणारा एक विजयी दीपस्तंभ आहे. सर्व विश्वाला सुरक्षा प्रदान करणाऱ्या या भव्य आणि लाभप्रद संस्कृतीचं भांडार असलेल्या या पवित्र देशात भारतात जन्म घेणं याशिवाय उत्तम सौभाग्य नाही. या अनुग्रहाची जाणीव खरोखरच अपार आनंदाचा स्रोत आहे. जय साईराम.